भगवंताच्या चरणी नमन करून आज आपण या ज्ञानयज्ञाची सुरुवात करू। आजच्या या आजपासून हा जो ज्ञानयज्ञ आपण सुरुवात करत आहोत याचा विषय आहे दासबोध। दासबोधामधील एक प्रसिद्ध समास म्हणा किंवा विषय म्हणा, काय विषय आहे? मूर्खांचे लक्षण। इथे काय मूर्खांचे लक्षण? समर्थ रामदास स्वामींनी मूर्ख कोण आहे, पडत मूर्ख कोण आहे याचं फार रोचक वर्णन या ग्रंथामध्ये केलं। दासबोध म्हणजे समर्थांना जो बोध झाला, जो साक्षात्कार झाला, जी प्रचिती त्यांना त्याचं वर्णन या ग्रंथामध्ये आहे, त्याला म्हणतात दासबोध। दासबोधामध्ये किती 20 दशक 200 समास, 20 दशक आहे 200 समास आहे। एक दशकामध्ये 10 समास। गीतेमध्ये जसे अध्याय आहे तसे इथे काय म्हणतात समास। संस्कृतमध्ये समास म्हणजे असतं थोडक्यात, एक आहे व्यास पद्धती, व्यास पद्धत, आणि एक आहे समास। समास म्हणजे थोडक्यात, शॉर्ट। तर इथे त्यांनी एक असे अध्याय केले आहेत, 200 अध्याय, त्याला ते म्हणतात समास। आणि समर्थांचं जर आपण व्यक्तिमत्व पाहिलं, त्यांचं जर चरित्र पाहिलं तर अतिशय दांडग, अतिशय व्यापक, महान असं त्यांचं चरित्र आहे। सगळ्या संतांना आपण संत म्हणतो, यांनी सुद्धा सांगितलं, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव। रामदास स्वामींच्या पुढे आपण लावतो समर्थ रामदास। समर्थ आहे, सगळ्या दृष्टीने ते काय समर्थ आहे। ते फार मोठे तपस्वी आहे,
ज्ञानी आहे, रामाचे निस्सीम भक्त आहे, परम विरक्त आहे. लग्नाच्या मंडपामधून पळणं ते सोपं नाही. वैराग्याशिवाय तर होऊ शकत नाही. सावधान, सावध झालं तर किती वैराग्य असेल. आणि सरळ ते नाशिकला झाले, ते टाकळीला. त्याचप्रमाणे या दासबोधामध्ये त्यांनी राजकारणाचं वर्णन, फक्त अध्यात्माचाच ग्रंथ आहे असं नाही. राजकारण, अर्थकारण, धर्मकारण, त्यानंतर व्यवहार, आचरण, कोणी कसं वागावं हे रामदास स्वामींकडून शिकावं. महंतांचे लक्षण लिहिले आहेत. महंत कसा असायला पाहिजे, साधू कसा असायला पाहिजे, ग्रहस्थ जो आहे प्रापंचिक त्यांनी काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. लहान मुलांसाठी त्यांनी उपदेश केलेला आहे. दिसा माझी काहीतरी ते लिहावे, अखंडित वाचित दावे. दिवसामधून काहीतरी लिहिलं पाहिजे, पाठांतर करावं. अगदी बारीक सारीक गोष्टी लिहिल्या आहेत त्यांनी. सकाळी उठून तोंड धुवावं हे सुद्धा लिहिलं, दात घासावे हे लिहिलं. आणखीन एक प्रापंचिक माणूस सुद्धा जेवढं म्हणजे सांगू नाही शकत तेवढं ते प्रपंचाबद्दल सांगतात. असं अफाट त्यांचं ज्ञान आहे. पराकोटीचे ते तपस्वी आहे, भक्त आहे, म्हणून त्यांना ती दृष्टी मिळाली. त्याचं आपल्याला स्पष्ट इथे दर्शन होतं. संस्कृतीचे जेवढे अंग आहे, नीती, कला, धर्म, अर्थकारण, सगळे अष्टांग म्हणतात, विज्ञान, सगळ्याच वर्णन. अशा इतर संतांच्या चरित्रामध्ये आपण पाहतो किंवा त्यांच्या साहित्यामध्ये, त्यांच्या वाङ्मयात पाहतो की त्यांनी परमार्थावर फार भर दिलेला आहे. तुकाराम महाराज म्हणा, ज्ञानेश्वर महाराज, त्यांनी प्रापंचिक गोष्टी जास्त सांगितल्या नाही. अध्यात्म, परमार्थ, भगवंत कसा मिळेल त्याच्याबद्दल सगळं काही सांगितलं. तरी साधना, उपासना. पण समर्थांचं मात्र कौतुक आहे, वैशिष्ट्य आहे. त्यांनी जेवढा भर परमार्थावर दिलाय तेवढा भर प्रपंचावरही. म्हणून ते काय म्हणतात, आधी करावा प्रपंच. त्याच्या पुढे लिहिले मग परमार्थात विवेका, मग परमार्थ करावा. लोक फक्त अर्धीवळच वाचतात, आम्ही प्रपंच करत आहे. रामदास स्वामी म्हणतात प्रपंच करावा. आपण आपल्या कामात घेऊन जातो. तर परमार्थ म्हणा किंवा प्रपंच म्हणा, राजकारण म्हणा, सगळ्या बाबतीत त्यांचं ज्ञान फारच व्यापक आहे. म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्वाची खोली, डेप्थ आपण मोजू शकत, मोजणी होऊ नये. म्हणूनच त्यांना म्हणतात समर्थ. ते छान कुस्ती खेळायचे, छान घोडस्वार होते. त्यानंतर वर डोंगर चढून जायचे 40-40 मैल. हे सगळे कोण आहेत? त्यांनी किती व्यायामशाळा उघडल्या, व्यायामशाळा. मारुतीचे मंदिर बांधले. किती मंदिर? 1100. 11 मारुती अजूनही फार प्रसिद्ध आहे. 11 मारुती. त्याशिवाय अनेक मठ त्यांनी बांधले आणि अनेक शिष्य त्यांनी तयार केले. अनेक वेळा काय होतं, जोपर्यंत तो साधू किंवा महात्मा किंवा संत आहे जिवंत, तोपर्यंत सगळं व्यवस्थित चालतं. त्यांनी देह ठेवला किंवा सगळं त्याचं काम सुद्धा तिथेच संपुष्टात येतं, संपतं. पण समर्थांनी मात्र एवढे शिष्य तयार केले की आजही समर्थांचं वाङ्मय नको असतं. आजही सज्जनगडावर
कार्यक्रम होत असतात. पादुका सुद्धा येतात, पण भारतामध्ये त्याची काय परिक्रमा भ्रमण असतं. तर असे समर्थ जे आहेत त्यांना आपण नमस्कार करून विषयाला प्रारंभ करू. या दासबोधामध्ये सुरुवातीलाच ते स्पष्ट करतात की याच्यामध्ये मी काय सांगितलं आहे. आपण जेव्हा कोणते पुस्तक पाहतो तर आधी काय अनुक्रमणिका असते, कंटेंट त्याला म्हणतात. या पानावर हा विषय, या पानावर हा विषय. तर प्रत्येक समासामध्ये काय काय सांगितलंय ते त्यांनी लिहून काढलं. ते म्हणतात ग्रंथानाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद, येत बोलला विशद भक्ती मार्ग. आणि इथे मुख्यतः भक्ती मार्ग सांगितलं, पण फक्त भक्तीच नाहीये. मुख्य भक्तीचा निश्चयो, मुख्य ज्ञानाचा निश्चयो, आत्मस्थितीचा निश्चयो बोलला असे. इथे ज्ञान, भक्ती आणि ही भक्ती कशी वाढवावी, आत्मज्ञान कसं मिळवावं हे सगळं सांगितलं. मुख्य उपदेशाचा निश्चयो, सायोज्य मुक्तीचा निश्चयो, मोक्ष प्राप्तीचा निश्चयो बोलिला असे. हे सगळे विषय इथे सांगितले. पहिल्यांदाच त्यांनी पहिल्याच समासामध्ये सांगितलं. आणखी स्वतः ते म्हणतात की असं नका समजू की मी हे सगळं माझ्या मनाने लिहिलं. हे पहा, आपल्या अध्यात्मामध्ये व्यक्ती प्रमाण नाहीये. प्रमाण म्हणजे ज्ञानाचं साधन. मी म्हणत आहे म्हणून माना असं नाही, म्हणून स्वीकार करा असं नाही. वेद म्हणत आहे म्हणून स्वीकार करा. वेद संमत वाणी मी बोलत आहे. मी स्वतःच काही अनुभव सांगितला तर त्याला जास्त मान नाहीये. तेवढा पुरावा काय आहे. म्हणून व्यक्तीची बुद्धी किंवा त्याचा एक अनुभव पुरावा नसतो. सत्य कशाला म्हणतात, जे सगळ्यांना लागू होईल ना. फक्त मला जे अनुभवाला त्याला सत्य नाही म्हणतात. म्हणून आद्य शंकराचार्य सुद्धा म्हणतात की मला तुम्ही प्रमाण मागू नका, मी म्हणत आहे म्हणून स्वीकार करा असं नाही. माझे जर शब्द वेदाप्रमाणे असतील तरच तुम्ही स्वीकार. आणि मी वेदवाणीच बोलतो. म्हणून इथे समर्थ रामदास स्वामींनी इतके ग्रंथ इथे सांगितले की या सगळ्यांचा पुरावा आहे आणि त्याच्या आधारे मी सगळं बोलतो. किती ग्रंथ म्हणजे नाना ग्रंथांची संमती, उपनिषदे वेदांत श्रुती आणि मुख्यापचिती शास्त्रे सहित. आणि सगळे ग्रंथ, सगळे उपनिषद. अच्छा, फक्त ग्रंथ म्हणत आहे मी म्हणून मी लिहिले असं नाहीये. आत्मप्रचिती. नुसतं ग्रंथ जर आपण ग्रंथ म्हणत आहे तर ते काय काल्पनिक होईल. जोपर्यंत अनुभव होत नाही तोपर्यंत ते सत्य असं पण म्हणू शकतो. तर नाना ग्रंथांच्या रामचरित मानस मध्ये सुद्धा गोस्वामी तुळशीदास म्हणतात नानाशा निगम पुराणाम. अनेक आगम निगम पुराण त्याचा आधार घेऊन मी रामचरित्र लिहिलं. निगमागम संमतम यत् रामायणे निगदितम क्वचिदन्यतो. आणि तेवढ्यात कुठे तिथेही मला रामाबद्दल माहिती मिळाली की आता रामायणामध्ये वाल्मिकी रामायण तर आहेच मुख्य, पण त्याशिवाय रामाच्या कथा अनेक लोकांनी लिहिल्या. कालिदासांनी महाकाव्य लिहिलं. अनेक कवी लोकांनी रामाचं चरित्र गायलं. तर म्हणजे जिथे जेव्हा चांगलं वाटतं ते सगळं मी त्या म्हणून रामचरित्र मानस परत गोड एकदम मधुर आहे. तर इथे म्हणतात रामदास स्वामी शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तर गीता, अवधूत गीता, वेद आणि वेदांत, भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडव गीता, गणेश गीता, येम गीता. ऐकले की एवढे गीता? आम्हाला एकच गीता माहित आहे.
अजून आहे, भरपूर आहे, त्यांनी काहीच नाही. पण या सगळ्या गीता मी वाचल्या आणि मग त्याचं सार काढून येतात की इत्यादिक नाना ग्रंथ संमतीस बोलिले येत भगवत वाक्य यथार्थ निश्चयेसी. आणि माझा निश्चय झालाय या ग्रंथांच्या द्वारे. आणि ते फार छान उभी ते लिहितात. बहुतेक त्या काळामध्ये लोकांनी त्यांच्या ग्रंथावर टीका केली असेल, चेष्टा किंवा थट्टा, म्हणून ते इथे लिहितात, पूर्ण ग्रंथ पाहिल्या विण उगाच ठेवीत दूषण, तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी. म्हणे काहीतरी तुम्ही एक ओळी पाहिली असेल, एक समाज पाहिला असेल, पूर्ण ग्रंथ वाचा, कव्हर टू कव्हर, सुरुवात पासून शेवटपर्यंत. आणि मग जर तुम्हाला काही दोष दिसला तर मग ठीक, काहीतरी एका करतात लोक. आता रामायणामध्ये एक ओवी आहे, ढोल गवार शूद्र पशुना सकल ताडना ते अधिकार. रामायणामध्ये आता ज्यावेळेस वाद करतात, तुळशीदासजी नारी विरोधी आहे, कारण त्याच्यामध्ये म्हणतात की नारीला मारलं पाहिजे. आता त्या ओवीचा अर्थ भलता असतो, तर पूर्ण ग्रंथ पाहिजे, संदर्भ काय आहे पाहिजे, विषय काय चालला पाहिजे. असं उचलून एक वाक्य फक्त तुम्ही ध्यान ठेवणार हे चुकीचं नसतं. तर त्यावेळेस बहुतेक असे लोक असतात, अभिमानी लोक, मत्सर करणारे, म्हणून त्यांनी सुरुवातीला. अच्छा, आणखी इथे म्हणतात की जर आपण हे दासबोध म्हणजे हा ग्रंथ जर ऐकला तर काय होईल, म्हणून ते जरूर सांगा. कारण मग आम्ही निर्णय घेऊ की पुढे येऊ की येण्याचा निर्णय याच्यावर आहे की फलश्रुती काय आहे. इथे म्हणतात की आता श्रवण केल्याचे फळ क्रियापालटे तात्काळ, तुटे संशयाचे मूळ एक सरा. आणि या ग्रंथाचं फलश्रुती काय आहे? फलश्रुती क्रियापालटे तात्काळ. आपण जे करत आहोत, कर्म, क्रिया, व्यवहार, आचरण, वर्तन, म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर बदल होतो. आज आपण जसं जगतोय आणि दासबोध ऐकल्यानंतर जगण्याची जी रीत आहे ती वेगळी. गोस्वामी तुळशीदासजी परत म्हणतात रामायणामध्ये, म्हणजे जर रामायण ऐकलं तर काय होईल, म्हणे काक होई पीक बघो मराला. म्हणजे कावळा जो आहे तो कोकिळ होईल आणि बगळा जो आहे तो हंस होईल. एवढा बदल होईल. आता जर मतितार्थ गुढार्थ संदर्भ का, कावळा कोकिळ होईल म्हणजे काय, कावळ्याची कर्कश वाणी काव काव काव, कोकिळ म्हणजे वा मधुर. तर म्हणे आपल्या वाणीमध्ये बदल होईल, बोलण्याची जी रीत आहे, पद्धत आहे, आपण जरा सौम्य होऊ, मधुर होऊ. सत्यम प्रियम हितम मृतम भूयाम असं म्हणतात. वाणीचे 4 गुण सांगितले, हे असायला पाहिजे. खरं बोलणं, त्यानंतर गोड बोलणं, आणखीन हितकारी, ज्याच्याद्वारे समोरचं हित होईल तेच सांगितलं पाहिजे, तेच बोलणं. सगळ्यात शेवटचं मितम बोलणं. मितम म्हणजे कमी बोलायचं, मोजून माप. शब्द तोलावा, घासावा आणि मग बोलावा. तुकाराम महाराज आपल्या मनावर एक तराजू असायला पाहिजे, त्याच्यावर मोजायचं की जर मी हा शब्द बोलला तर काय होईल, समोरच्याच्या मनावर काय परिणाम होईल. नाही म्हणून मी जर बोलतो जे माझ्या मनात बोलतो त्यांनी काय आपला आघात होतो त्याच्या मनात. अच्छा, कोणी जर कठोर शब्द बोलले तर आपण काय म्हणतो, अरे जरा गोड बोलायला पाहिजे, दुसऱ्याला पण सल्ला देतो.
आपण असं म्हणतात जे सगळ्यात जास्त दिलं जातं आणि जे सगळ्यात जास्त कमी घेतलं जातं ते काय? सगळ्यात जास्त दिलं जातं ते काय? म्हणजे सल्ला. सगळ्यात जास्त काय लोक सल्ला देतात, घेतात, घेणारे कमी. तर दुसऱ्याला उपदेश पण देत असतो, हे करा करा पण स्वतः. तर म्हणे कावळा कोकिळ म्हणजे आपला स्वर बदलेल. स्वर म्हणजे बोलण्याची कला आपल्याला फार मोठा गुण आहे. शब्दाच्या द्वारे आपण लोकांना मित्र बनवू शकतो आणि शब्दाच्या द्वारेच आपण शत्रूंची फौज उभी करू शकतो. एवढे शत्रू बोलले की शत्रू झाले. म्हणजे स्वामी म्हणायचे, म्हणजे ज्याला बोलता येत नाही तो म्हणजे काय, शत्रू बनवण्याची फॅक्टरी आहे. कसं तरी वाटेल ते बोलतो आणि मग लोक द्वेष करतात. आणि या उलट चांगले बोलणारे, मी तुम्हाला गुरुदेवांचं उदाहरण अनेक वेळा दिलेलं आहे. स्वामी चिन्मयानंद महाराज, त्यांना कोणीतरी विचारलं की तुम्ही एवढं मोठं हे मिशन उभं केलं, कसं काय उभं, कशावर जवळ उभं आहे? ते म्हणाले 2 इंच जिभेवर. 2 इंच. आज चिन्मय मिशनचे जवळ 25 पेक्षा जास्त देशांमध्ये केंद्र आहे. भारतामध्ये 250 केंद्र आहे. 90 चिन्मय विद्यालय आहे. एक इंटरनॅशनल रेसिडेन्शियल स्कूल आहे. 10 कॉलेजेस आहेत आणि अनेक मठ मंदिर आश्रम आहे. मोजणी सुरू. तर हे सगळं कशावर? फक्त शब्दावर. त्यांनी प्रवचन केले आणि लोक आकर्षित होऊ लागले. तर म्हणून इथे म्हणतात पहा, क्रिया पालटे तात्काळ. बोलणे ही क्रिया आहे, पाहणं क्रिया आहे, ऐकणं क्रिया आहे. या सगळ्या क्रिया काय होतात, बदलून जातात. जसं मी वागत होतो त्याच्या उलट ते चांगलं होतं. आणखीन काय म्हणतात, तुटे संशयाचे मूळ, संशय नाहीसे होतात. आपण ऐकत जावं, ऐकण्यात संशय भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशय. नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रची येते ज्ञान प्राप्ती. ऐसी आहे फळश्रुती ये ग्रंथी. आहे ना दुःखाची निवृत्ती. कोणाला पाहिजे का दुःख भ्रांती? कोणाला नको आहे ना? हे कोणी आहे ज्याला दुःख पाहिजे? मला भेटानंतर दुःख देणं फार सोपं आहे. मी काहीतरी शब्द बोले आयुष्यभर जो दुःखी हो. काय स्वामीजींनी काय काय लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणणं फार कठीण आहे ना. स्माईल रडवणं सोपं आहे. त्यामुळे ज्ञानामुळे काय होतं, अज्ञान दुःख भ्रांती सगळं प्रसन्नता. अर्जुनाच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आली आणि तो विषादग्रस्त होता. अच्छा, त्यानंतर ते म्हणतात आळशी त्याची साक्षी होती, पापी त्याची प्रस्तावती, निंदक त्याची वंदू लागती, भक्तिमान सिद्धा. म्हणे जर दासबोध तुम्ही ऐकला तर काय म्हणजे आळस सगळं निघून जाईल. समर्थांचा उद्देश असा जबरदस्त आहे की माणूस झोपू नाही शकत. आणखीन ते म्हणतात पापी जो आहे तो प्रस्तावती. प्रस्तावती पश्चाताप होईल. पापाचं असं वर्णन केलेलं आहे ते ऐकून त्याला वाटतं अरे मी काय केलं, चूक केली. आणि पश्चाताप झाला पाहिजे, त्याशिवाय आपल्यामध्ये सुधारणा होत नाही. पश्चाताप म्हणजे पश्चाताप. पाप केल्यानंतर आपल्याला दुःख होतो, त्रास होतो, त्याला काय म्हणतात पश्चाताप. झालाच पाहिजे. तर म्हणे मग तो सुधार.
पुण्य करू लागला. आणखी किती छान म्हणताय, निंदक त्याची वंदू लागती भक्ती मार्गाची. आधी जो निंदा करत होता या भक्ती मार्गाची किंवा ज्ञानाचं किंवा अध्यात्माचं, देवाची निंदा करत होता, समर्थ म्हणतात एकदा तुम्ही ऐका, ऐकल्यानंतर मग तुम्ही ठरवा की देवाची निंदा केली पाहिजे की स्तुती केली पाहिजे. आधी देव कोण आहे ऐका तर खरी. चूक काय होते, ऐकल्याशिवाय आपण म्हणतो मी देवाला मानत नाही, देव कुठे आहे, कसं आहे. अरे पण देवाबद्दल तुम्ही काही ऐकलं आहे का? आधीच ठरवून घे मी नास्तिक आहे. म्हणून स्वामीजी आमचे म्हणायचे, फर्स्ट यू एक्झामिन अँड देन रिजेक्ट. फर्स्ट यू टेस्ट. आपण एक माठ हे विकत घेतो तर आधी त्याचं परीक्षण करतो की नाही? आधी थोडी ठरवतो हे सगळं घेऊन जातो, टन 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 वाजवून क्रॅक आहे. त्यामुळे देवाबद्दल आधी ऐकतो. इथे म्हणजे तुम्ही ऐकलं तर तुमचं मती पूर्णपणे बदलतं. याचं उदाहरण म्हणजे स्वतः गुरुदेवच आहे. त्यांना साधूंबद्दल तेवढे काही आदर सन्मान नव्हता, पण जेव्हा ते शिवानंद आश्रमामध्ये गेले, डिवाइन लाईफ सोसायटीमध्ये ऋषिकेशमध्ये, आणि जेव्हा त्यांनी पाहिलं त्यांना जवळून, तर मग ते परतलेच नाही, तिथेच राहून गेले आणि स्वतः साधू होते. अगदी ही फलश्रुती लागू होते. निंदक त्याची बंधू लागू. बद्धची होती मुमुक्षु, मूर्ख होती अतिदक्ष. मूर्ख लोक काय होतील, दक्ष होते. तर म्हणे आधी तुम्ही सांगा मूर्ख कोण आहे. त्याच्यासाठीच तर ज्ञान देण्याऐवजी केलं. मूर्खाचे लक्षण सांगणार. तुम्ही पाहिलं असेल पत्रक, त्याच्यामध्ये काय दिलेला विषय, मूर्खांचे लक्षण. आधी मूर्ख का कोण आहे याची परिभाषा तुम्ही सांगा. समर्थोडात मला माहित आहे म्हणून मी पुढे लिहिलं आहे हे पूर्ण समाज. तर जे मूर्ख आहे ते काय होतात, दक्ष होते, चतुर होतील, हुशार होतील, शहाणे होतील, ज्ञानी होतील. आणि अभक्तची पावती मोक्ष. व्हावा, जे अभक्त आहे त्यांना मुक्ती मिळते, कारण त्यांना साधना इतकी आवडायला लागते, एक गोडी उत्पन्न होते. जेव्हा आपण ऐकतो ना तेव्हा त्या ग्रंथाबद्दल, साधनेबद्दल गोडी उत्पन्न होते. जोपर्यंत गोडी उत्पन्न होत नाही तोपर्यंत या अध्यात्मामध्ये काय पुढे वाटचाल होत नाही. कोणत्या क्षेत्रामध्ये गोडी उत्पन्न झाली. आता लोक संगीताचं हे घेऊन येतात, काय वाद्य वगैरे, कारण पाहतात की अरे किती छान, हजारो लोक ऐकत आहे, आम्ही सुद्धा शिकतो. पण काय की 2-4 दिवसांतर ती गोडीच आहे ना, बासरीवाले आहेत ते हळूहळू कळतात. त्यासाठी गोडी पाहिजे, आवड पाहिजे, धैर्य पाहिजे, साधना आहे. तर इथे म्हणतात की जर दासबोध आपण ऐकलं तर किती बदल होईल, पूर्ण व्यक्तिमत्वामध्ये बदल होईल. ऐसी याची फलश्रुती श्रवणे चुके अधोगती, मना असो होय विश्रांती समाधान. आता हे फळ कोणाला नको असेल तर मुळीच येऊ नका. विश्रांती नको असेल, शांती नको, हे सगळं पाहिजे असेल तर जरूर समाधान. आणि ते शेवटी छान म्हणतात की जयाचा भावार्थ जैसा तयाचा लाभ तैसा. मी असं सांगू नाही शकत, खात्री देऊ की सगळ्यांना बरोबरीच सगळ्यांना एकसारखा लाभ होईल, कारण ज्याची जेवढी क्षमता आहे, सामर्थ्य आहे समजण्याची, तेवढाच काय लाभ होईल. सगळेजण तेवढं थोडे ऐकतात जेवढं सांगितलं जातं. अर्धवट आपण ऐकतो, अर्धवट समजत नाही. ज्याला जेवढं म्हणजे ग्रहण केलंय त्यांनी त्याप्रमाणे लाभ होईल. म्हणून सुरुवातीला आता इथे म्हणतात की दशक दुसरा, समास पहिला, याच्यामध्ये मूर्ख लक्षण सांगितलेले आहे.
लोकांना दासबोधाबद्दल हेच माहिती आहे. दासबोध म्हणजे काय? मूर्खाचे लक्षण तिथे सांगितलं. एवढंच नाहीये, भरपूर आहे त्यामध्ये, एवढं जाळं तिथे एकदम आपली आठवण येते ना, मूर्खाचे लक्षण तर त्याला पाहू. आता पहा, इथे हे जे लक्षण सांगितले कशासाठी सांगितले ते इथे स्वतः स्पष्ट करतात. त्यागार्थ मूर्ख लक्षण, लोकांची थट्टा करण्यासाठी हे लक्षण इथे सांगितलेले नाही. सगळ्यात आधी लक्षण म्हणजे काय? लक्षण म्हणजे चिन्ह, गुण, त्यानंतर लक्षण. संस्कृत मध्ये एक वाक्य आहे, लक्षण प्रमाणाभ्याम वस्तू सिद्धी. वस्तूचं ज्ञान आपल्याला कसं होतं तर म्हणे त्या वस्तूला समजण्यासाठी आपल्याकडे साधन असायला पाहिजे, पहिलं हे. आणि दुसरं म्हणजे त्याचे लक्षण मला माहित असायला पाहिजे, मग त्या वस्तूची ओळख होते. दोन पाहिजे. काय सांगितलं मी? प्रमाण आणि लक्षण. प्रमाण म्हणजे साधन. जसं कोणी सांगितलं की जा स्वयंपाक घरात जा आणि साखर घेऊन ये, तर आता तो म्हणेल साखर कशी दिसते, त्याची चव कशी आहे. आता काय त्याला काय पाहिजे म्हणजे लक्षण. तिथे गेला, लक्षण काय सांगितलं म्हणजे गोड आहे ती साखर आहे, काही काय झालं लक्षण. ठीक आहे, आता लक्षण आहे, पण आता या लक्षणाचं परीक्षण करावं लागेल ना. आता अशी कल्पना करा, त्याच्याकडे जीभ नाहीये, असं होणार नाही, पण जीभ नाहीये, मग त्याला कसं बोलू? पण जी पांढरी आहे ती साखर आहे, हे लक्षण चुकीचं आहे. कारण तिथे मीठ सुद्धा आहे, रवा आहे, कणिक आहे, सगळं पांढरं पांढरं दिसतं. त्यामुळे जे गोड आहे जी वस्तू ती काय आहे? साखर आहे. आता त्यासाठी रसना, जीभ काय आहे? साधन आहे, इन्स्ट्रुमेंट, उपकरण, ज्याच्याद्वारे मी तपासणी करेन. अच्छा, पाहू जरा काय गोड आहे. तर दोन गोष्टी झाल्या की नाही, एक म्हणजे लक्षण गोड आहे, दुसरं म्हणजे साधन. तर आता इथे सुद्धा समर्थ रामदास स्वामी मूर्खाचे लक्षण सांगत आहे. मूर्ख कोण आहे? तर म्हणजे आता हे मी एक यादी तुम्हाला देतो. आता हे लक्षण घेऊन जा तुम्ही, जिथे हे लक्षण दिसतील त्याला तुम्ही म्हणा मूर्ख. पण हे लक्षात ठेवा की सुरुवात स्वतःपासून करा. हे लक्षण आधी पहा की स्वतःमध्ये लागू होतात. लक्षात ठेवा बरं का, हा जो समाज आहे हा लोकांना सर्टिफिकेट वाटण्यासाठी नाही की हा मूर्ख आहे, हा पडत मूर्ख आहे, हा हुशार आहे, हा 50% हा पडत मूर्ख आहे, हा 10% मूर्ख. अध्यात्मामध्ये जे काही सांगितलं जातं ते आपल्यासाठी. स्वतः पाहायचंय की इथे हे सगळे लक्षण माझ्यामध्ये तर नाहीये. जर असतील तर त्यांना काय सोडायचं. त्याला सांगा. आपल्याला काय वाटतं मूर्ख म्हणजे कोण? की ज्याला काही समजत नाही किंवा तो शिकलेला नाही. पण असं काही नाहीये. इथे जेव्हा लक्षण वाचाल शिकलेले लोक सुद्धा मूर्ख होऊ शकतात. मूर्ख शब्द संस्कृत मध्ये या मूर्खाला म्हणतात मूढ. आणि मूळ शब्द वेदांमध्ये आलेला आहे, उपनिषदांमध्ये. भगवद्गीतेमध्ये भरपूर वेळा कृष्णाने सुद्धा त्याचा उच्चार केला. अहंकार, विमूढ आत्मा, सकाळीच मी सांगत होतो कठोपनिषदाच्या भाषणात. विमूढ आत्मा. अच्छा, मुंडकोपनिषदामध्ये म्हटलेलं आहे अविद्यायामंतरे वर्तमाना स्वयं धीरा पंडितम मन्यमाना पर्यंती मूढा, असं शब्द आहे. हे कशाला मी सांगत आहे की समर्थांनीच फक्त याचा उपयोग केला असं नाही. वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये, गीतेमध्ये
आणखी जर आद्यशंकराचार्यांचं भजगोविंदम तुम्ही पाहिलं तर अनेक वेळा मूढमध्ये तिथूनच सुरुवात आहे मंगलाचरण. भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते मूढ जही धनागमदृष्टां कुरु सद्बुद्धिं मनस वितृष्णां. तर मूढ शब्द आलेला आहे. मूळ शब्दाचा अर्थ काय, खरोखर अर्थ काय? मूळ जो शब्द आहे तो मोह धातूपासून बनला. कोणती धातू? मोह. आणि मोह शब्दाचा अर्थ असतो, मोह धातूचा, मोह वैचित्य, विपरीत समजणे. जी वस्तू जशी आहे त्याच्या उलट समजणे, त्याला काय म्हणतो म्हणू आपण? मोह. मोहपासूनच मूळ शब्द. म्हणजे जिथे सुख आहे तिथे दुःख समजा, जिथे दुःख आहे सुख समजा. जी वस्तू माहीत आहे की ही टिकणारी नाहीये, पण आग्रह धरायचा की नाही इथे टिकून राहील, म्हणे ह्या काय मोह आहे, मूर्खता. ज्याच्यामध्ये माझं कल्याण नाही, हित नाही, त्याच्यामध्ये सगळं हित पाहणं म्हणजे काय? मूर्खता आहे, मोह आहे. विपरीतम जानाति. गीतेमध्ये भगवंतांनी 3 प्रकारची बुद्धी सांगितली. यथावत जानाति ही सात्विक बुद्धी, अयथावत जानाति राजसिक बुद्धी, आणि विपरीत जानाति जसं आहे त्याचे उलट. जे पुण्य आहे त्याला पाप समजत आहे, जे पाप आहे त्याला पुण्य समजत आहे. सध्याची वेळ अशी झाली, पापामध्ये त्याला काही भीती नाही. म्हणे तर काय झालं, सो वॉट. इंग्रजीमध्ये सो वॉट, काही करू, उचलून कर झालं. तर त्यांना पापाची काही भीती नाही आणि पुण्याची काही गोडी नाही. त्याला काय म्हणून मूर्खता. हे छान लिहिलंय बेलसरांनी की मूर्ख म्हणजे काय? जीवनात आपले हित साधण्याची संधी असून जो ते साधून घेत नाही त्याला म्हणतात मूर्ख. साधू शकतो तो, आपलं हित साधू शकतो, कल्याण करू शकतो, पण म्हणतात सोन्यासारखं जीवन काय तुम्ही मातीमध्ये वाया घालता. हीरा जन्म अमोल था कवडी बदले है. रात गवाई सोय कर, दिवस गवाई खाय. दोनच काम. दिवस झाला की खाणं सुरू होणार, आता खाऊन तर काय झोप. अच्छा, आता आपण सुरुवात करू. इथे आधी गणपतीला, आणखी शारदेला, आणखी सद्गुरूला नमन करतात. ओम नमो गजानना एकदंता त्रिनयना कृपादृष्टी भक्तजरा अवलोकावे. आणि गणपतीला नमस्कार. गणपती कोण आहे तर इथे म्हटलेलं आहे त्रिनयना. गणपतीचे किती नेत्र आहे? 3. तर म्हणे इथे गणपतीचे वडील आहे, त्यांचे 3 नेत्र आहे. गणपतीचे आहे ना 3 नेत्र? पाहिले का फोटो तुम्ही? पाहिले हे वाक्य जेव्हा मी ऐकलं तेव्हा वाचलं तेव्हा म्हटलं जरा शोध केला. म्हणून गणपतीचे 32 रूप आहे. हे रंब असे आहे काय आपण जे नावं घेतो, कुठे 6 भुजा आहे, कुठे 8 भुजा आहे, कुठे 12 भुजा आहे. त्याप्रमाणे त्रिनेत्र सुद्धा आहे. म्हणजे काही गोष्ट असेल ना त्याच्या पाठीमागे, पण आहे. तर एकदंता, दात 1 आहे पण नेत्र 3 आहे. शंकराकडे जे 3 नेत्र आहेत ते कोणते आहे? तर म्हणजे सूर्य, चंद्र आणि अग्नी. 3 नेत्रामध्ये 3 गोष्टी. किंवा 3 नेत्र म्हणजे प्रेमाचे नेत्र. एक आहे प्रेमाचा डोळा, एक आहे ज्ञानाचा डोळा, ज्ञान न्याय, तिसरा डोळा ज्ञान. म्हणजे देव काय प्रेमाने सगळ्यांकडे पाहतो.
न्याय करतो. तिसरं म्हणजे त्याला ज्ञान. ज्ञानाशिवाय न्याय होऊ नाही शकत. न्याय म्हणजे नीती, जे खरं आहे त्याप्रमाणे निर्णय घेणं. तीन आहेत. इथे याप्रमाणे गणपतीचे सुद्धा तीन आहेत सांगितले. नमस्कार केलाय, आणि कृपा दृष्टी भक्तजनावर मुखावर. आमच्यावर काय करा, कृपा करा. कृपेशिवाय तर काहीच करू शकत नाही. सुरुवात कशाने? कृपा. तुम्हाला माहिती 4 प्रकारच्या कृपा आहेत. 4 प्रकारच्या. कोणी सांगेल का? हा, जरा विचार करा. सगळ्यात पहिली कृपा कोणाची? गुरु. त्याच्यासाठी जोराने बोला, गुरु कृपा. दुसरं विचार करा. हा, देवाची कृपा. इतकं आपण सारखं म्हणतो कृपा करा देवा, कृपा. देवाची, मी काही केलं नाहीये, तुम्ही मला पास करा परीक्षेमध्ये, कृपा करा. अभ्यास केला नाही, कृपेमुळे मी पास होता. ग्रेस मार्क असतात की नाही? ग्रेस म्हणजे कृपा. देवाची कृपा, गुरु कृपा, शास्त्र कृपा. शास्त्र सुद्धा कृपा करतात बरं का. जेवढं तुम्ही त्या शास्त्रांशी प्रेम करा तेवढं ते आपलं रहस्य उलगडून स्वतःच सांगतात. नाही तर शब्द असतात, आपल्याला काही अर्थ मिळत नाही. पण जर त्यांच्यावर भरपूर प्रेम केलं ते ग्रंथ आपले सगळे अर्थ सांगतात की मी कसा आहे याचा अर्थ. सगळ्यात पहिली कृपा आहे आत्मकृपा, स्वतःवर कृपा करा. तुम्ही लोक सगळेजण इथे आला आहात, त्याच्यामध्ये पहिला म्हणजे पहिली कृपा कोणची? आत्मकृपा. स्वतःवर तुम्ही कृपा केली म्हणून सगळं काही सोडून इथे आला. आता का 200 फोन केले, त्यापैकी एवढे लोक आले, याच्यावर कृपा त्यांनी स्वतःवर कृपा केली. किती लोकांना फोन मिळाले का? फोन 4. बाकी लोकांना काय ग्रुपमध्ये मिळालं का? मेसेज. तर कृपेशिवाय आपण पुढे आपण पाहून टाकत असतो. स्वतःवर कृपा करा. इथे म्हणतात, देवाला म्हणतात की तुम्ही कृपा करा. मग म्हणतात, तू जनमू वेदमाते श्री शारदे ब्रह्मसुते अंतरिवसे कृपावंते स्फूर्ती रूपे. शारदेला नमस्कार केलाय. मग वंदन सद्गुरु चरण, करुण रघुनाथ स्मरण, त्यागार्थ मूर्ख लक्षण कोणी भेद. आता म्हणे मूर्खाचे लक्षण लिहित आहे. तुम्ही मूर्ख आहे हे सिद्ध करण्यासाठी नाही, पण काय हे लक्षण जर दिसले तर लगेच त्याला सोड. त्यागार्थ अर्चा, त्याग करण्यासाठी तेव्हा सांगा. आता म्हणतात एक मूर्ख, एक पडत मूर्ख, आणि एक आहे मूर्ख आणि एक आहे पडत मूर्ख. या दशकाचा पहिला जो समास आहे त्याला मूर्ख लक्षण आहे, आणि 10वा जो समास आहे पडत मूर्ख. पडत मूर्ख म्हणजे काय? मूर्ख तर ठीक आहे, पडत मूर्ख म्हणजे शिकलेले मूर्ख. शहाणे मूर्ख, हुशार मूर्ख म्हणजे असं म्हणजे यांना सगळं माहित आहे पण मूर्खपणा करतात. चतुर आहे पण त्यांना माहित नाही, त्यामुळे फारच छान. जेव्हा आपण आपल्याकडे पाहतो तेव्हा मूर्खापेक्षा आपले पडत मूर्ख लक्षण आपल्याकडे जास्त आहे. कारण कोणी तिथे अशिक्षित नाहीये, निरक्षर नाहीये, शिकलेले सवरलेले सगळे. त्यामुळे ते जे तेव्हा चुका करतात, मूर्खपणा करतात, मग त्यांना म्हणावं लागतं आपलं. मूर्ख म्हणजे इथे काय म्हणतात? एक मूर्ख, एक पडत मूर्ख, उभय लक्षणी कौतुक, श्रुती सादर विवेक केला पाहिले. आणि आता आदरपूर्वक तुम्ही काय करा, ऐका दोन्ही हे लक्षण.
म्हणतात जे प्रापंचिक जन, लक्ष नाही का, जे प्रापंचिक जन जयास नाही आत्मज्ञान, जे केवळ अज्ञान त्यांची लक्षणे. आता इथे जे लक्षण सांगणार आहेत ते अज्ञानी लोकांची लक्षण आहे. हे पहा, आता एक तुम्हाला सांगतो, मूर्खपणा सुद्धा दोन प्रकारचा आहे. एक व्यावहारिक मूर्खपणा आणि एक आध्यात्मिक मूर्खपणा. परमार्थाच्या दृष्टीने मूर्ख कोण आहे आणि प्रपंचाच्या दृष्टीने मूर्ख कोण आहे, हा मुद्दा जरा गंभीर आहे. परमार्थाच्या दृष्टीने मूर्ख म्हणजे असं नाही की तो शिकलेला नाही वगैरे, छान तो IAS IPS ऑफिसर होऊ शकतो, पण जर त्याला आत्मवस्तू माहित नाही, आत्म्याबद्दल काहीच ज्ञान नाही, त्यामुळे तो कोण झाला, आध्यात्मिक दृष्टीने. प्रापंचिक दृष्टीने तो विद्वान आहे, हुशार आहे, चतुर आहे, शहाणा आहे, समाजामध्ये त्याची ख्याती आहे, पण अध्यात्मामध्ये त्याला शून्य मार्ग म्हणजे तो KG मध्ये सुद्धा नाही. ज्याने आत्म्याबद्दल काही चिंतन मनन केलं नाही, देवाबद्दल काही उपासना केली, हा मूळ आहे कोणत्या दृष्टीने, आध्यात्मिक दृष्टीने. आणि समाजामध्ये आध्यात्मिक दृष्टीने आपण सगळे मूर्ख आहोत, कारण आपण आत्मज्ञान कुठे मिळवलं. आत्मज्ञानाचं जे अज्ञान आहे, आत्म्याबद्दल जे अज्ञान आहे, तो एक मूर्खपणा आहे, मूर्खता आहे, या दृष्टीने भरपूर होता. आणि दुसरं प्रापंचिक मूर्खपणा म्हणजे व्यवहार कसा करावा. आता इथे त्याचंच वर्णन जास्त आहे, जगामध्ये कसं वावरावं ते ज्याला नीट येत नाही, कळत नाही, तो मूर्ख. कळलं ना, दोन प्रकारचे, प्रापंचिक आणि आध्यात्मिक. तर आता इथे म्हणतात की जे अज्ञानी आहे, पूर्णपणे आत्म्याबद्दल काही त्यांचं वर्णन आहे. आता ते पहिलंच लक्षण जरा असं आहे, बरोबर, समाजामध्ये सध्या असं आहे, पण एक जन्माला जयाचे उदरी, जन्मला जयाचे उदरी, तया सदो विरोध करी, सखी मानली अंतुरी, तो एक मूर्ख. म्हणे ज्याच्यामुळे मी या जगामध्ये आलो, आई वडिलांमुळे, त्या आई वडिलांचा जो विरोध करत आहे तो कोण आहे, म्हणे तो एक. आता आहे ना समाजामध्ये आई वडिलांना बाहेर काढतात, मोठे मोठे लोक मी पाहिले, ते वाचले, ते सिंघानिया किंवा कोण आलं होतं कानपूरचे, फार मोठे, इतके करोड काय म्हणतात त्याला, अब्जाधिपती असे रस्त्यावर. तर ज्याच्यामुळे आपण सगळं कमावलं आहे, ज्याच्यामुळे सगळं आपल्याला मिळालेलं आहे, त्याचा विरोध करत आहे. आपल्या इथे म्हटलेलं आहे, मातृदेवो भव पितृदेवो. इथे मातृपितृ, ज्याच्यामुळे आपण या जगात, तर आता त्याचा विरोध करा, ते नाहीसे होतात, म्हणजे काय होतात, नकोसे होतात. समाजाला आणखीन काही विचित्र शब्द सुद्धा देतात, लग्नाच्या आधी विचारतात. तो शब्द मी म्हणत नाही, पण फारच आजकाल अशी वाईट परिस्थिती आहे. एकदा एक मुलगा आणि सून होते. आपल्या आई वडिलांना तो मुलगा म्हणतो की आज मला पार्टीला जायचं, तर आता तुम्ही इकडे या मंदिरामध्ये भंडारा आहे, तिथे जेवून घ्या. असं अनेक वेळा व्हायचं. आता एक तो नातू सुद्धा होता, तो नातू त्याला काय म्हणतो, बाबा मी जेव्हा मोठा होईल ना, तेव्हा मी घर अगदी मंदिराच्या जवळच बांधेन, तुम्हाला लांब जावं नाही. मुलं जे पाहतात तसंच. तर बा एक मूर्त आहे, आणि सखी मानली अंतुरी,
आणि आता आई वडील तर नकोच आहे, फक्त आता त्याला बायकोच प्रिय आहे. जोपर्यंत बायकोने फार प्रेम होतं, पण बायको आल्यावर सगळं प्रेम तिकडे डायव्हर्ट झालं. आता हे समाजाबरोबरच त्याला बॅलन्स केला पाहिजे त्यांनी. बायकोविषयी प्रेम असायला पाहिजे, सगळं स्नेह प्रेम सगळं असायला पाहिजे, पण एवढं नाही की त्याच्यामुळे आई वडिलांचं काय आपण निघालं अपमान होत असत. आता या विषयात तुम्हाला खूप माहित असेल नाही म्हणून मी काही जास्त बोलत नाही, कारण आहे ना सगळं. आता बघ, धृतराष्ट्राला प्रेम होतं मुलावर, पण एवढं प्रेम की त्यांनी पांडवाचा विरोध केला, पांडवाला मारण्यासाठी एवढे उपाय केले. हे प्रेम चुकीचं आहे ना. प्रेम असायला पाहिजे, नो डाऊट, पण बायको म्हणेल तेच, आई वडिलांचं काही ऐकायचंच नाही, थोडा मूर्खपणा. आणखी पुढे म्हणतात ते, आता एकच ओवी घेतली, या विषयात 2-3 ओव्या आहेत. आपली आपण करी स्तुती, स्वदेशी भोगी विपत्ती, सांगे वडिलांची कीर्ती, तो एक मूर्ख. कोण कोण जरा परत सांगा. आपली आपण करी स्तुती, स्वतःला आपली स्तुती करत नाही. मी हे केलं, मी ते केलं, म्हणजे आता कोणी करत नाही तर मीच करतो. आपल्याला आपली स्तुती फारच आवडते. स्तोत्रम कस्य न तुष्यते असं म्हणतात. स्तुती कोणाला आवडत, तर तो एवढा स्वतःबद्दलच मोहित झालेला आहे की समाजामध्ये उगीच जाऊन होतो, मी हे केलंय ते केलं. अहंता याला म्हणतात. गीतेमध्ये सात्विक कर्ताचं वर्णन आहे. मुक्त संगो अनहंवादी, धृत्युत्साह समन्वितः, सिद्ध सिद्ध्यो निर्विकारः, कर्ता सात्विक उच्यते. म्हणजे चांगला कर्ता कोण आहे, चांगला माणूस कोण आहे, चांगली व्यक्ती कोण आहे, त्यामुळे ज्याच्यामध्ये गुण आहे. अनहंवादी, अहंवादी नाहीये. अहंवादी परत मी मी मी. कौशल्याने विचारलं रामाला, तू रावणाला कसं काय मारला, आणि कौतुक करत आहे कौशल्याने, तू रावणाला मारला, तू रामाला सांगत आहे. तर रामाने छान उत्तर दिलं हिंदीमध्ये. राम काय म्हणाला, आणि रावण को मैंने मारा. आता दोन्ही अर्थ, मैंने मारा म्हणजे मी मारलं, पण मैला इन्व्हर्टेड कामा मिळाला. मै म्हणजे मी, अहम पडा. रावण कशामुळे मेला, अहम. मैंने मारा, मैंने करता हनुमंताने किती समजवलं रावणाला. मोह मूल बहुसूल पद, त्यागोत्तम अभिमान. अरे म्हणे मूर्खपणा आहे, अजिबात मोह शब्द झालेला आहे. या मोहापोटी तू जे आहे समजत नाहीये, तुला कळत नाहीये, अभिमान करून बसलाय. शूलप्रद, शूलाप्रमाणे टोचणारा आहे अभिमान, तुला त्रास दे. अजूनही वेळ आहे. पण रावणाचा अहंभाव एवढा वाढलेला होता. तो म्हणतो वा वा, पहा कसा दिवस आला आहे. आज एक वानर, एक माकड मला शिकवत आहे, गुरु झाला आहे. त्याला त्याच्यामध्ये, हनुमंतामध्ये देव दिसतच नाही. अभिमान असला ना की समोरच्या माणसाला आपण कमी करून मोजतो, अंडर एस्टिमेट करतो. त्याला मलाच येतं, मी मोठा आहे, बडप्पन, मानी मान. त्यामुळे जो अहंकारी असतो त्याच्यामध्ये एक वृत्ती अशी असते की सतत त्याचे कान जे आहे ना तहानलेले असतात, की कोणीतरी येऊन म्हणजे काय तरी पाहिजे स्तुती करण्यासाठी तो फार उत्सुक असतो. कोणी मला, आणि
आणि याचं छान उदाहरण म्हणजे नारद मुनी आहे. अगदी आपली आपण करी स्तुती त्या नारदाच्या जीवनामध्ये अगदी हेच घडलं. नारद तर फार मोठा देवर्षी आहे, पण एकदा जेव्हा त्याला मोह झालेला आहे, काम आणि क्रोध याला त्याने जिंकलं आणि त्याला असं वाटलं की बस माझ्यापेक्षा तर मोठं कोण नाही, मी आता भगवंताच्या बरोबर आहे. आता मी सिद्धवाडीमध्ये एक शिबिर घेतलं, त्यामध्ये हाच प्रसंग घेतला. नारद मोह, तर आपली आपण करीस तो शंकराकडे तो गेला. नारद शंकर म्हणाला, वा वा, संतांचं आगमन झालेलं आहे, संत येती घरात होती, दिवाळी दसरा घरात सत्संग जरा ऐकवा, जरा रामकथा वगैरे. तर नारद मुनी म्हणजे ते रामकथा तर रोजच सांगतो, आता मी जरा आत्मकथा सांगतो आणि स्वतःची स्तुती करू नका. शंकराने पाहिलं, शंकर नुसतं पाहत आहे, काही म्हणजे सगळं वर्णन करत आहे नारद, पण शंकराच्या चेहऱ्यावर काही भाव, म्हणजे त्यांनी आपल्या चेहऱ्यावरच दाखवलंय की तू जे सांगत आहे ते मला आवडत नाहीये, पटत नाहीये. मी तर रामकथा ऐकण्याच्या याच्यामध्ये होतो की तू आता संत आहे एवढा मोठा, पण नुसतं पाहत आहे, काही रिएक्शन नाही. मग शंकराने काय सांगितलं नारदाला, अरे तू जे आपलं स्वतःबद्दल सगळं सांगत आहे ना की मी काम क्रोधाला जिंकलं, समाधी लावली, हिमालयात गेलो, म्हणे ही स्वतःची स्तुती तू करत आहे, कुठे आता जाऊन करू नको. फार छान सल्ला दिला, पण तिथे म्हणतात नाही नारदही सोहा. नारदाला ते मुळीच आवडलेलं. नारदाला काय वाटतं, या शंकराला माझ्यापासून ईर्ष्या होत, आणि त्याच्यात आणि राबवलं नाही गेलं. आणि शंकराने बजावून सांगितलं होतं की विष्णूकडे जेव्हा तू जाईल आणि विष्णू जर विचारतील कुठे गेला होता बऱ्याच दिवसात, काय केलं, काही सांगू नको. पण आता काय ती स्तुती करायला लागलं, तिथे गेला. नारायण भगवान म्हणाले, या तुम्ही आला बऱ्याच दिवसात, आम्ही प्रापंचिक आहोत, तुम्ही संत मुक्त आहात, तुम्ही जरा उपदेश करा. आणखी नारायण भगवान त्यांना आसन देतात, ज्या आसनावर ते बसतात. आणि गंमत काय झाली, नारद मुनी तिथे येऊन बसले. नारायण भगवान समजले आज गडबड आहे, नाही तर नेहमी तर ते कुठे बसतात, चरणी. हा, आता नारदाला काय वाटतं, मी सुद्धा त्यांच्या बरोबर आहे, आय कॅन सिट विथ हिम, असं इंग्रजीमध्ये नाही बोलतो मनामध्ये. तर मग आता ती फार मोठी गोष्ट आहे. आणि तिथे परत ती सुरू केलं. तिथे नारद मूड झालेला आहे, मोहित झाले. भगवंताने तुझा मोह जेव्हा दूर केला, मग त्याला कळलं, अरे मी हे काय केलं. तर आपली आपण करी स्तुती, स्वदेशी भोगी विपत्ती. स्वतः असे काही त्याचे कर्म आचरण होतं की स्वतःच तो काय भोग भोगतो, विपत्ती. म्हणजे त्यासाठी दुसरं कोणी कारण नसतं, स्वतःच त्याचे कर्म. म्हणजे सांगे वडिलांची कीर्ती, हे सुद्धा समाजाला खूप पाहिलं असतं. आमचे वडील असे होते, आमचे आजोबा असे होते, आमचे बंधुबा असे होते. अरे पण तुम्ही कसे आहात हे जर ते शास्त्रांचे पंडित, वेद वाचायचे, हे करायचे, एखाद मंत्र जरा ऐकवा म्हणजे सगळे वेद शास्त्र ठेवले आहे मी कपाटात. वडिलांची खूप अरे वडील म्हणजे काय, पूर्वज. आता नेते लोक सुद्धा आपलं सांगतात, असे मोठे मोठे आमच्या पक्षामध्ये असे देशभक्त झाले, पण सध्याच्या वर्तमान काळामध्ये तुम्ही काय करत आहात त्याचं महत्व आहे ना. हा, वडिलांपासून काय घ्या, प्रेरणा घ्या. प्रेरणा घेतलीच पाहिजे, मार्गदर्शन घ्या. पण नुसतं सांगत सांगे वडिलांची कीर्ती,
संस्थेवर सुद्धा आम्ही आधी तसं करायचो, हे करायचो, पण आता काय करत आहे? सांगे वडिलांची कीर्ती सांगत. त्यामुळे हा काय मूर्खता. दुसरा, अकारण हास्य करी विवेक सांगता न धरी, जो बहुतांचा वैरी तो एक मूर्ख. म्हणे तो अकारण हास्य करतो. अकारण हास्य, काही कारण नसता हसत आहे. असं म्हटलेलं आहे इंग्रजीमध्ये एक वाक्य आहे, लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन. ऐकलंय का? हास्य, हसणं काय एक छान औषध आहे. त्यामुळे हसत राहिलं तर औषध, म्हणजे इतर गोळ्या घ्यायची गरज. लाफ्टर इज द बेस्ट. पण जर कोणी कारण नसताना हसत आहे, याचा अर्थ ही नीड्स मेडिसिन. कारण नसताना हसत आहे म्हणजे काहीतरी गडबड झाला, औषध द्यावं. आता जो वेडा आहे किंवा भ्रमित आहे तो हसतो, चालला आहे काय, मग त्याला पण लोक हसतात. तेवढ्या अकारण हास्य कर. कुठे हास्य करायचं याच्याकडे तो विवेक पाहिजे. किती हास्य, वेडे लोक असतात, काही कारण नसतात, म्हणजे मूळ काय. आणखी विवेक सांगता न धरी, ते 27 आहे. लोकांना तो खूप सांगतो, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, पण स्वतः न धरी, स्वतः न करी, स्वतः करत नाही, तो पण मूर्ख. आणि जो बहुतांचा वैरी, हो, मित्र कमी आहे, शत्रू याचे जास्त आहे, मूर्ख आहे तो. म्हणजे आपलं व्यक्तित्व असं असायला पाहिजे की चारीकडे काय मित्र असायला, मदतीला धावून आले पाहिजे. असे जीवलग मित्र म्हणतात. याचं आपलं वर्तन कसं असतं, शत्रू उत्पन्न होतात. म्हणून युधिष्ठिराचं वर्णन आहे की नाही, अजात शत्रू. युधिष्ठिराचा कोणी शत्रू? अजात शत्रू म्हणजे ज्याचा शत्रू अजून जन्माला आलेला नाही. छान आहे. त्यामुळे मूर्ख कोण आहे, जे अनेक शत्रू आहे, वैरी आहे, म्हणजे काहीतरी याच्या वर्तनामध्ये भरड. मग म्हणतात, आपुली धरुनिया दूरी परव्यासी करी मैत्री, परन्यून बोले रात्री तो एक मूर्ख. आता हे सुद्धा सत्य आहे. म्हणजे जे आपले लोक आहेत त्यांच्यापासून तर लोक दूर होतात, आणि कोणी भलताच एक दूरचा माणूस आहे त्याच्यासाठी खूप मैत्री, त्याच्याबद्दल खूप प्रेम, पण आपले जे नातेवाईक आहे त्यांच्यापासून लांब. असं होत आहे की नाही? समर्थांनी किती वर्षापूर्वी सांगितलंय? कमीत कमी 500 वर्ष. तर आपुली धरुनिया तुरी, आपले परके झाले. परक्यात त्याचं एक कारण पण असं आहे की जे आपल्याकडे जवळ असतात ना, त्यांचे दोष आपल्याला दिसतात, म्हणून काय होतं. आणि दुसऱ्याचे लांबचे दोष दिसत, त्याच्या सहवासातून कमी राहतो ना. पण खरी साधना तेव्हाच आहे की त्याच्यामध्ये कमतरता पाहून सुद्धा त्यांच्या बरोबर आधी एकत्र कुटुंब म्हणून. सगळ्यांना माहिती आहे वाईट दोष आहे, कमी, पण राहायचे की नाही बरोबर. म्हणजे जे लांबचे लोक आहेत त्यांच्याशी सुद्धा मैत्री करा असं नाही, पण आपले जे आहे त्यांच्यापासून का दुरावा. त्यामुळे असं जे करतात ते कोण आहे? बघ, बहुत जागते जन तयामध्ये करी शयन, परस्थळी बहुभोजन करी तो एक. म्हणजे तिथे सगळे लोक जागृत अवस्थेमध्ये जागत आहेत, तिथे हा माणूस झोपत आहे. हा, तयामध्ये करी. अरे जरा कॉमन सेन्स झाला पाहिजे ना. सगळे जण तोंडावर काय पाणी शिंपड काहीतरी का. तर म्हणे आहे आणखी परस्थळी बहुभोजन आहे.
त्याला संधी जर मिळाली परस्थळी ओळख करण्याची, मग तर काय उपयोग. स्वस्थळी नाही, परस्थळी. लोक जातात भंडारा वगैरे असं काय करतात, तर म्हणे हा एक मूर्ख आहे. घरी विवेक उमदे आणि सभेमध्ये लादे, शब्द बोलता निर्बुडे तो एक मूर्ख. म्हणे हा एक मूर्ख आहे. कोण? घरी विवेक उमदे, घरी खूप प्रवचन भाषण देतो आई वडिलांना किंवा आपल्या भावांना, खूप सगळं काही सांगतो. आता ते म्हणाले जरा सभेमध्ये जा आणि तिथे जरा बोल, तर सभेमध्ये लादे. त्याला काय म्हणतात? स्टेज फिअर म्हणतात ना. हात पाजे नटवतात. अरे घरी तर एवढा तो भाषण देतो, त्यामुळे तुम्ही आपले राहणार काही टीका टिप्पणी करणार नाही, थट्टा करणार. आता हे एवढे रगडे लोक सभेमध्ये लाजे, तो गोडे म्हणजे त्याने कोण अजून तयारी केलेली नाही. मग एक आणखी म्हणतात की ना येके त्यासी शिकवी, वडिलांची जाणीव दावी, जो आळदास गोवी तो एक मूर्ख. म्हणे न ऐके त्यासी शिकवी, जे ऐकणारे नाहीये त्या लोकांना तो शिकवण्याचा प्रयत्न करा. जे ऐकू शकत नाही, ऐकण्याला ज्याची आवड नाही, त्यांना बसा ऐका. अरे पण त्याला समोरच्याला आवड असायला पाहिजे ना, सामर्थ्य असायला पाहिजे, इच्छा असायला पाहिजे. समोरच्यामध्ये जर ते गुणच नाहीये तर मग कसं? एक गोष्ट आहे, एकाने सांगितलं मी कोणालाही शिकवू शकतो. जगामध्ये कोणी असेल त्याला शिकवू, प्राण्यांना सुद्धा शिकवू शकतो, गाढवाला सुद्धा शिकवू शकतो. आणि असं पाठवा मी शिकवतो. आता जी व्यक्ती होती पाठवतो आणि 7 दिवसानंतर या. आता 7 दिवस झाले, त्याने विचारला झालं शिक्षण झालं गाढवाचं? हो शिकव. आणि जरा पाहू ती परीक्षा आहे, काय काय शिकला तुम्ही, काय काय शिकवलं जरा पाहू. ती व्यक्ती म्हणाले मी त्याला इंग्रजी गणित सगळं शिकवलं. वा गाढवा, त्याला फारच उत्सुकता झाली की त्याला पाहू. आता ज्यांनी ऐकलं ते सगळे लोक ते येऊ लागले, म्हणे या माणसाने मोठं काम केलंय, गाढवाला शिकवलंय. आणि गाढव व्यक्ती नाही, गाढव प्राणी. सगळे लोक जमा झाले, टीव्हीवर सुद्धा कॅमेरावर येऊन आणि आता गाढव पुस्तक वाचणार आहे. आता त्या गाढवासमोर पुस्तक, आता तो आवाज गाढव काय वाचतो, पुस्तक असं सगळं. सगळे लोक म्हणाले अरे तुम्ही मूर्ख बरोबर, आम्हाला काहीतरी वाचत तर नाही, तुम्ही काही शिकवलेलं नाही त्या. हा शिकवणारा काय म्हणतो, काय म्हणतात मी 7 दिवस पूर्ण शिकवलंय, पण हा शिकला नाही तर मी काय? मी शिकवलं. तुम्हाला समोरचा अधिकारी पाहिजे की नाही? अधिकारी नसेल तर म्हणतात ब्रह्मदेव स्वतः आला किंवा बृहस्पती आला तरी नाही करणार. म्हणून आता उगीच ना येके त्याशी शिकू, म्हणजे भिंतीला काय असं डोकं आपटणार, काय करत आहे म्हणे मी पूर्ण भिंत तोडीन कशाने, डोक्यात स्वतःला डोकंच होईल. तर म्हणे हा काय मूर्ख आहे, ना येके त्या वडिलांची जाणीव. आणखी काय, संगे विण विदेश करी, ओळखी विण संग धरी, उडी घाली महापुरी तो एक मूर्ख. म्हणे पहा हे फार छान सूत्र दिलेलं आहे, व्यवहाराचं सूत्र आहे. संगे विण विदेश करी, संग नाही म्हणजे बरोबर कोणी घेत नाही, एकटा चाललाय.
प्रवासामध्ये काय दोन लोक पाहिजे. असं म्हणतात तपस्या करायची असेल तर एकटा, प्रवास करायची असेल तर दोन, आणि अभ्यास करायचा असेल तर तीन. असं म्हणतात. असतात तर रूम पार्टनर तिघ जण म्हणून, मला हे गणित समजलं नाही, हे समजलं नाही, तू समज आणि अभ्यास करू शकता बरोबर. आणि एक आणखी त्याचा फायदा आहे की कोणी झोपेल तर त्याला दुसरा उठवेल. आणि प्रवासामध्ये दोन पाहिजे. आता कुठे जायचं सामान एवढं आहे तर सांभाळण्यासाठी पाहिजे, किंवा प्रॅक्टिकल आहे आणि तपश्चर्या आहे. तर इथे म्हणतात की संगे वेळ विदेश करी, ओळखी वेळ संग जाईल. ओळख नाही आहे त्याच्याबरोबर तो राहत आहे, तो धोका देऊ शकतो. आणखी उडी घाली महापूर. आता हे तर फार दुर्घटना, महापूर आलेला इथे सुद्धा आहे का महापूर. इथे आलेलं आहे आपल्या आश्रमापर्यंत पाणी 4 वर्षात. महापुरामध्ये जो उडी घेतो